नमस्कार मित्रांनो, वाशी मयूर नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA लोक प्रशासन, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, कोर्स कोड आहे M58, NEP 2020 पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष आहे 2023-24 प्रथम वर्ष। एक्झामिनेशन असणार आहे सेकंड सेमिस्टर मे 2024 एक्झामिनेशन। क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्ट त्याचा पेपर कोड असणार आहे PAD 513। अभ्यास विषय सूची आपल्याला विद्यापीठाने सेकंड सेमिस्टरला क्षेत्रीय प्रकल्प तयार करून ऑफलाईन पद्धतीने पेन पेपर मोडने पेन आणि पेपरवर लिहून आपल्या स्टडी सेंटरला जमा करण्यास सांगितलेला आहे। तर ही अभ्यास सूची जी आहे, आता प्रत्येक MAची जी अभ्यास सूची आहे ती अलग अलग असणार आहे, सारखी असणार नाही। लोक प्रशासनची वेगळी असणार आहे, MA इतिहासची वेगळी असणार आहे, MA मराठीची असणार वेगळी असणार आहे। तर आपण जी सध्या पाहत आहोत ती लोक प्रशासनची अभ्यास विषय सूची पाहत आहोत। इथं तुम्हाला आता ही पेज नंबर 1 वर 20 दिलेली आहे आणि पेज नंबर 2 वर 15, म्हणजे टोटल 35 विषय सूची दिलेली आहेत। तर ह्या 35 विषय सूचीपैकी तुम्हाला कोणतीही एक विषय निवडायचा आहे आणि तो निवडलेला एक विषय तुम्हाला स्टडी सेंटरला सांगायचा आहे। तिथं स्वतःहून जाऊन स्टडी सेंटरला जाऊन सांगायचे किंवा तिथं रजिस्टरवर नोंद करायची आहे, नोंद वगैरे करायची असेल तर, किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा आपल्या स्टडी सेंटरच्या सरांना तुम्ही कॉल करून सुद्धा सांगू शकता की त्या 35 पैकी मी हा एखादी विषय घेतलेला आहे एक, आणि हा विषय दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही, देऊ नका म्हणून। कारण एका विषयावर एकाच विद्यार्थ्यांनी फील्ड प्रोजेक्ट क्षेत्रीय प्रकल्प बनवायचा आहे। ठीक आहे, एकाच विद्यार्थ्यांनी एक प्रोजेक्ट बनवायचा आहे एका विषयावर। ठीक आहे, एका विषयावर अनेक लोकांचे प्रोजेक्ट चालणार नाहीत। ठीक आहे, ही एक प्रश्न झाला। आता 35 पेक्षा जास्त जर विद्यार्थी असतील एखाद्या स्टडी सेंटरवर तर त्यांनी काळजी करायची गरज नाही। इथं खालचं वाक्य वाचा, काही आपण मार्गदर्शकाच्या संमतीने वरील विषयाव्यतिरिक्त लोक प्रशासन संबंधित अन्य विषयांची निवड करू शकता। ठीक आहे, तर 35 बी तुम्ही विषय संपले, समजा स्टडी सेंटरवर 35 जणांना 35 विषय देऊन टाकले। आता 36व्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर त्यांना काळजी करायची गरज नाही। जे स्टडी सेंटरवरले आपले मार्गदर्शक सर असतील ते लोक प्रशासनासंबंधित कुठलाही इतर विषय देऊ शकतात। 100, 200, 1000 विषय असतात एखाद्या याचे प्रोजेक्ट करण्यासाठी, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही। कुठलाही लोक प्रशासनासंबंधीचा एखादा विषय तुम्हाला देतात, तो विषय तुम्ही घेऊन क्षेत्रीय प्रकल्प प्रोजेक्ट बनवून ऑफलाईन कॉलेजला नेऊन सबमिट करायचं हाताने लिहून। ठीक आहे, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे। ठीक आहे, आता इथे एकूण 35 विषय दिले आहेत आपल्या ह्या PDF मध्ये। थोडंसं झूम करूया आपण। ठीक आहे, आता मी एवढे 35 विषय वाचत बसत नाही, खूप वेळ उशीर होईल, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तर हा पेज नंबर 1 आहे, ह्याच्यावर 20 दिले आहेत। ह्याला स्क्रीनशॉट काढा, ह्याला पॉज करा, हाताने लिहून घ्या, कोणतेही करता येते तुम्हाला। ठीक आहे, 20 विषय हे आहेत। पहिला विषय एखादी विषय वाचूत आपण। लोक प्रशासनातील सिद्धांत व तत्व अध्ययनाच्या अनुषंगाने विविध शासकीय व प्रशासकीय संस्थांचा कार्यालयांचा अभ्यास। नंबर 2 आहे लोक प्रशासनातील विचारवंतांनी मांडलेले विचार व सिद्धांताच्या अनुषंगाने विविध संघटनात्मक कार्यप्रणालीचा अभ्यास। ठीक आहे, संविधानिक आणि वैधानिक संस्थांचा अभ्यास। संसद, राज्य विधिमंडळ, भारतीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, वैधानिक मंडळे, निमशासकीय संघटना व स्वयंसेवी संस्था, महामंडळ इत्यादी। आता मित्रांनो, मी ह्याच्या अगोदरही MA हिस्ट्रीचा एक व्हिडिओ बनवला होता, अभ्यास सूचीचा, MA मराठीचाही बनवलेला आहे, 2 व्हिडिओ बनवले आहेत। तर त्याच्यामध्ये आपले जे सबस्क्रायबर आहेत आणि जे कॅन्डिडेट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी मला कमेंट केलं आहे की एखादी नमुना सांगा या क्षेत्रीय प्रकल्पचा। तर आता एक सध्या हा व्हिडिओ बनत आहे आपण MA लोक प्रशासनचा। तर ह्याच्यातला जे तिसरा विषय आहे नंबर 3चा संविधानिक आणि वैधानिक संस्थांचा अभ्यास। संसद, राज्य विधिमंडळ, भारतीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, वैधानिक मंडळे, निमशासकीय संघटना व स्वयंसेवी संघटना, संस्था, महामंडळ इत्यादी। तर ही जर घेतलो आपण, सोपं आहे कारण ह्याच्याविषयी तुम्हाला मटेरियल खूप जास्त मिळेल, आपल्या मराठी माध्यमातून बी मिळेल, विकिपीडियावर मिळेल, यूट्यूबवर मिळेल, तसेच लोकसभा, राज्यसभा जी TV असतात चॅनल, आपले सरकारी चॅनल, त्याचे यूट्यूबवरील व्हिडिओवरून सुद्धा तुम्हाला मटेरियल मिळेल। हे 3 नंबरचं संविधानिक आणि वैधानिक संस्थांचा अभ्यास। त्या संस्थाचं कामकाज कसं चालतं, विषय विवेचन काय आहे, त्याच्याशी विषय काय असणार आहे त्या ह्याचा प्रोजेक्टचा, ही सगळं तुम्हाला व्यवस्थित बनवता येईल।
मग ह्याच्याविषयी एक जनरल मी जी एक तुम्हाला ही दाखवली होती 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ दाखवला होता. त्याच्यामध्ये कार्यपुस्तिका आणि दुसरा अभ्यासक्रम दाखवला होता. त्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला पाहायचं आहे, ती पॉईंट दिलेली आहेत त्यांनी ऑलरेडी. ती पॉईंट घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. सोपं आहे, काय अवघड नाही. आता कसं प्रत्येक ह्याच्यावर व्हिडिओ बनवू शकत नाही मी, म्हणजे समस्येवर, ह्या सूचीवर, विषय सूचीवर. तर तुम्ही थोडंसं वाचन केलात तर गुगलवर वगैरे सर्च केलात तर तुम्हाला मराठीतून बरंच मटेरियल ह्याचं तरी मिळेल. लोकप्रशासनी इतिहासही मिळेल, मराठीचंही मिळेल. काय अवघड नाही त्याच्यामध्ये. फक्त प्रश्न बघायचे, प्रश्नाशी संबंधित लिहून टाकायचे. तुम्हाला आपलं ते प्रश्नाशी संबंधित एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण 2-3 दिवसादिवशी, तो व्हिडिओ पहा. ठीक आहे. हे झालं पेज नंबर 1. 19वा जर बघितलो, वित्तीय समावेशनाच्या अनुषंगाने स्वयंसेवी संस्था, बचत गट, पतसंस्था इत्यादींचा अभ्यास. थोडासा अवघड आहे, सोपं घ्या, एवढा अवघड घेऊ नका. पर्यावरण व वनविषयक कार्य करणाऱ्या शासकीय निमशासकीय संस्थांचा अभ्यास 9 नंबरचं, हा सुद्धा सोपा आहे. पुन्हा 10 नंबरचं भरतीविषयक प्राधिकरणाचा अभ्यास, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड समिती, निवड मंडळे, रेल्वे बोर्ड, पोलीस इत्यादी. हे तर आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पोलीस भरती कशी होती काय नाही. ठीक आहे, हे सुद्धा घेऊ शकता तुम्ही. म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला खूप सोपे येतं. इतिहासला थोडा अवघड आहे. इतिहास आपल्या मराठीला तुम्हाला तर सोपं जाणार आहे. ठीक आहे. पेज नंबर 1 झाला. पेज नंबर 2 घेऊयात आपण पटकन. दुसरा व्हिडिओ बी बनवायचा आपल्याला, त्यामुळे हा व्हिडिओ जरा लवकर घेऊया. ठीक आहे. तर आपण मार्गदर्शकाच्या संमतीने वरील विषयाव्यतिरिक्त लोकप्रशासनासंबंधित अन्य विषयांची निवड करू शकता. हे घेतले आपण. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय प्रकल्पाबाबत काही शंका असल्यास आपल्या विद्यार्थी सहायता केंद्रावर केंद्र समन्वयक, संबंधित विषयाचे मार्गदर्शक किंवा विद्याशाखेतील शिक्षणक्रम संयोजक यांच्याशी संपर्क साधावा. शिक्षणक्रम संयोजक डॉक्टर सुनील गावंडे, pubad.shu@ycmu.ac.in. पत्रव्यवहारासाठी पत्ता मान्य संचालक, मानवी विद्या व सामाजिक कार्य, सामाजिक शास्त्रे, विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री परिसर, गोवर्धन गंगापूर धरणाजवळ, नाशिक 422222. दूरध्वनी 0253 2231 475. ओके. स्क्रीनचं रिझोल्युशन जास्त करा, 1080p करा, म्हणजे तुम्हाला असं झूम बी करता येईल. असं रिझोल्युशन वाढवल्यावर करता येते. थोडंसं व्हिडिओ पहिल्यांदा जेव्हा अपलोड होतं आपल्या चॅनलवर त्यावेळेस प्रीमियर शब्द येते, तेवढं प्रीमियर जाऊ द्यायचं. प्रीमियर गेले की ह्या व्हिडिओला दुबारा चालू करायचं आणि वरी चाक राहते सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओची क्वालिटीमध्ये जायचं आणि ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन 1080p वर करायचं. ठीक आहे. असं झूम करता येईल तुम्हाला आणि असं नॉर्मल पण छान दिसतं स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवल्यानंतर. पेज नंबर 2 आहे. ही PDF मला विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac ह्याच्यावर गेल्यानंतर होम पेजवरच तुम्हाला समोरच स्क्रीनवर दिसतं बाजूला क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्ट म्हणून, तिथून मिळालेले आहे. तुम्ही तिथून सुद्धा ही PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जी मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी तुमच्याबरोबर लोकप्रशासनाला वगैरे ॲडमिशन घेतलं त्यांच्याशी शेअर करा. एकमेकाला विचारून सुद्धा तुम्ही लिहू शकता. विषय फक्त वेगवेगळे निवडा, सारखा विषय घेऊ नका, वेगवेगळा विषय घ्या. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.